एक सुप्रीम कोर्टाचा काही दिवसा अगोदर म्हणजे ऍक्च्युली मे महिन्यात एक जजमेंट आहे, त्याला म्हणतात उमादेवी विरुद्ध तामिळनाडू सरकार. प्रसिद्ध जजमेंट आहे आणि तुम्ही हा जजमेंट तुमच्या पुस्तकाच्या कलम 21 मध्ये हा अपडेट करून घ्या. आणि मी सांगतो हा विचारणार, याचं रिझन कसं आहे, 2006 पासनं हा चर्चेमध्ये आहे, 2006 पासनं हा करंट मध्ये आहे, फायनल याचं 2025 मध्ये झालं. एक्झामिनर हा तेव्हापासून फॉलो करत असेल. याला काय आहे आपण डिटेलमध्ये शिकू, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण कलम 21 मध्ये पॉलिटीच्या पुस्तकामध्ये कुठेतरी काय करून घ्या, अपडेट करून घ्या. जे नवीन पुस्तक घेऊन आलं पॉलिटीचं आपलं 15-20 दिवसात, त्यामध्ये ऑलरेडी मी अपडेट करून देतो हे तसं. ठीक आहे, चला काय जजमेंट आहे तर बघा. आणि कशा संदर्भात आहे तर पहिले ब्रीफ मध्ये सांगतो. सुप्रीम कोर्टानं या उमादेवी केसमध्ये असं म्हटलं की मातृत्व सुविधा इज अ फंडामेंटल राईट. मातृत्व सुविधा या काय आहे, तुमच्या काय आहे, मूलभूत हक्क आहे. समजलं, सुविधा आहे बरोबर का. आणि त्याची एक सुविधा म्हणजे पेड लिव्ह. समजलं, हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं. केस कोणती, उमादेवी केस. चला समजलं. आणि इथं सुप्रीम कोर्टानं 2 शब्द वापरले, 2 क्लॉज वापरले, आर्टिकल वापरले. एक वापरला आर्टिकल 21 आणि एक वापरला आर्टिकल 42. आर्टिकल किती, 21 आणि आर्टिकल 42. कळली पर्यंत. लक्षात ठेवायचं, समान कामासाठी समान वेतन हा 39 मध्ये आहे बरोबर. आणि मातृत्व रजा किती मध्ये आहे, 42 मध्ये. समजली पर्यंत. या प्रकारे काय केस होती तर बघा डिटेलमध्ये, सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला कामी पडेल. झालं काय, एक उमादेवी नावाची एक शिक्षिका होती तामिळनाडूमध्ये आणि त्या उमादेवीला 2 मुलं झाली. 2 मुलं म्हणजे पहिला आणि दुसरा या प्रकारे. तर त्यानंतर काय झालं, तिचा घटस्फोट झाला आणि दोन्ही मुलाची कस्टडी हे प्रथम पत्नीकडे गेली, प्रथम पतीकडे गेली. सॉरी, ही महिला आहे, तो पुरुष आहे, म्हणजे नवऱ्याकडे गेली. समजलं आता. हा, नंतर काय झालं तर उमादेवी ही तामिळनाडू सरकारमध्ये एंटर झाली, म्हणजे शिक्षिका म्हणून लागली. इथं शिक्षिका नव्हती, इथं बेरोजगार होती. मग ती शिक्षिका लागली, तिनं पुन्हा लग्न केलं आणि पुन्हा लग्न केल्यानंतर तिला बाळ झालं. म्हणजे कितो बाळ, 3रं. कळला तिथपर्यंत. म्हणजे आधी 2 बाळ आणि नंतर 1 बाळ. आता काय झालं, तामिळनाडू सरकारचं जे सर्क्युलेशन आहे ते काय सांगते की मातृत्व रजा अधीन सुविधा, म्हणजे तुमच्या भाषेमध्ये जे मातृत्व रजा आहे ना, मॅटर्निटी लिव्ह, या फक्त 2 बाळापर्यंत मिळतात. कितीपर्यंत, 2 पर्यंत. त्यांच्या तामिळनाडूनुसार बरं का, तामिळनाडूनुसार मातृत्व रजा अधिनियम 1961 अमेंडमेंट 2017 मध्ये जे झाली ते वेगळं आहे, जे 2 मिनिटांमध्ये मी बोलतो डिटेलमध्ये, पुढे थांबा. तर तामिळनाडू सरकारचं सर्क्युलेशन काय म्हणते, अप टू 2 पर्यंत याला मिळणार नाही. झालं. केस गेली मद्रास हायकोर्टात आणि मद्रास हायकोर्टातून कुठं, सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही बाजू आपण समजून घेऊ. उमादेवी काय म्हणे आणि तामिळनाडू सरकार काय म्हणे. पहिली उमादेवी काय म्हणे की मातृत्व सुविधा मिळणं हा माझा हक्क आहे, बरोबर नाही का. तो नैसर्गिक माझा हक्क आहे, कारण निसर्गानं मला तो अधिकार दिलेला आहे, बरोबर नाही का. तामिळनाडू सरकारनं, मी अफिडेव्हिट पण वाचलं त्याचं, काल रात्री तेच वाचत तुम्ही रातभर. त्यामुळे तामिळनाडू सरकारनं काय जजमेंट दिला की आम्ही लोकसंख्या नियंत्रणासाठी हे सर्क्युलेशन काढलंय की 2च्या वर जर अपत्य असेल तर काय मिळणार नाही, सुविधा मिळणार नाही. आणि त्याच्यामध्ये ही एक सुविधा आहे, कोणती, मातृत्व सुविधा, असं तामिळनाडू सरकारचं होतं. आणि त्यामध्ये मग सुप्रीम कोर्टाचा एक लँडमार्क जजमेंट आला. ओक साहेब हे होते आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलं हे तुमचं नंतर बघू काय तर, पण एक लक्षात ठेवा, प्रत्येक महिलेला मातृत्व सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. हा त्यांचा काय मूलभूत हक्क आहे कलम 21 नुसार, आणि तो मिळालाच पाहिजे. तुम्ही किती देता काय देता याच्याशी मला घेणं देणं नाही, पण तो 100% मिळाला पाहिजे, कारण तो फंडामेंटल काय राईट्स आहे. अशा तऱ्हेनं या उमादेवी विरुद्ध स्टेट ऑफ तामिळनाडू या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचा काय आला, जजमेंट आला. ठीक आहे. आता आपण थोडं एक ब्रॉड प्रॉस्पेक्ट मध्ये बघण्याचा प्रयत्न करू की भारतामध्ये मातृत्व रजा अधिनियमासाठी, मातृत्व सुविधेसाठी काय काय तरतूद आहे. ठीक आहे. केस कळली, कोणती केस, उमादेवी विरुद्ध
तामिळनाडू सरकार. लक्षात ठेवायचं 2024ला ज्या कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवा झाल्या त्याकडे पॉलिटीचा एक्झामिनरचं वे ऑफ ऍक्शन हे केस स्टडीज कडे आहे. कशाकडे गेलाय? केस स्टडीज कडे. त्यामुळे ही केस लँडमार्क आहे. कोणत्याही मराठी न्यूजपेपरनं ही कव्हर केली नाही, पण नॅशनल न्यूजपेपरनं याला ठळक कव्हर केलेली आहे. इंडियन एक्सप्रेस मध्ये मथळेच्या मथळे आले आहे छापून. आणि सेम असंच मला आठवते राष्ट्रीय उत्पन्न 1999 मध्ये बदलवलं, 1993चं ती फक्त न्यूज इंग्लिश वृत्तपत्रात आली. आयोगानं प्रश्न राज्यसेवा नाही, कंबाईन ग्रुप बी नाही, ग्रुप सी मध्ये विचारला. त्यामुळे ते झापड काढून टाका आणि गप अभ्यास करा. इज दॅट क्लिअर? आता बघा, जे मातृत्व रजा अधिनियम आहे आपल्याकडे, त्याला मी असं लिहू, मॅटर्निटी लिहू. मूळ कायदा 1900 कितीचा होता? 61. ऍक्च्युअली लिहू नाही बरं का, बेनिफिट आहे. मॅटर्निटी बेनिफिट 1961 हा कायदा आहे, ज्याला आपण 2017 मध्ये काय केलं रे? अमेंडमेंट केलं. 17 मध्ये काय केली? दुरुस्ती. काय दुरुस्ती केली तर बघा, या अंतर्गत 26 आठवड्यापर्यंत महिलांना काय मिळेल? पेड रजा मिळेल. कितीपर्यंत? 26 आठवड्यापर्यंत. कळलं का? डिटेलमध्ये नोट्स मी खाली पिन करून देतो, डायरेक्ट तुम्ही नोट्सवर चालले झाला. 26 आठवड्यापर्यंत मिळेल, बरोबर घ्या. परंतु अप टू 2 बालकापर्यंत, 2 बॉईज गर्ल आली, चाइल्ड 2 चाइल्ड पर्यंत. समजला? आता जर तिसरं असेल तर त्याला 12 आठवड्यापर्यंत. समजलं? दत्तक असेल तर 12 आठवड्यापर्यंत. समजलं? दत्तक असेल तर किती? 12. समजलं? सेरोगट असेल तर किती? 12. समजलं? इथं कन्फ्युज करायला बरं का आयोग. बघा, नॉर्मल अप टू 2 बालकापर्यंत किती? 26. हे वाढवलंय 17 मध्ये. आधी 12च होतं. 2च्या नंतर किती? म्हणजे ऍक्टनुसार तिसऱ्या अपत्याला 12 आठवड्यापर्यंत आहे, पण तामिळनाडूमध्ये ते नव्हतं. समजलं? नंबर सरोगेट आणि दत्तक असेल तर किती? 12. समजलं? म्हणजे एकच 26 आहे, बाकी सगळ्याला 12 आहे. कुठं लागू पडेल? ज्या एस्टॅब्लिशमेंट मध्ये 10 पेक्षा जास्त कामगार काम करत असेल तिथं हे लागू पडेल. किती पेक्षा? 10 पेक्षा जास्त कामगार जिथं असेल तिथे लागू पडेल. लक्षात आलं? पुढे बघा, ज्या कंपनीमध्ये 30 महिला काम करत असेल किंवा एकूण 50 कर्मचारी असेल. कळलं का मी काय म्हटलं? एकतर 30 महिला असेल, आयदर टोटल 50 कर्मचारी असेल, स्त्री पुरुष मिळून 50 आणि ओनली स्त्री 30, तर तिथं पाळणा घराची व्यवस्था करावी लागेल. कुठली? पाळणा घराची व्यवस्था ही करावी लागेल. चला, कळली इथपर्यंत? आणि लास्ट मध्ये लक्षात ठेवायचं, हा सुविधा केव्हा मिळेल? जेव्हा संबंधित महिला त्या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर मिनिमम 80 दिवस तिने काम केलं असेल. असं होत नाही आज जॉईन झाली उद्याच मला मातृत्व रजा अधिनियम द्या, असं नाही. किती दिवस? 80 दिवस काम केलं पाहिजे, देन सुविधा मिळते. कळलं का इथपर्यंत? तर या प्रकारे हा आहे प्रसूती रजा अधिनियम 2017. आयोग पूर्व परीक्षेमध्ये 17 विचारते. 1 जानेवारी 2017ला हा कायदा झाला लागू. ऍक्च्युअली खूप 2006 पासून अमेंडमेंट चालू होती, याची फायनली 17 मध्ये झाली. ठीक आहे? मूळ कायदा 1961. किती आठवडे? 26 आठवड्यापर्यंत. चला, लक्षात ठेवायचं, असंघटित क्षेत्राला हा कायदा कसा लागू पडायचा हा एक चिंतेचा काय विषय आहे. समजलं? तर केस कोणती होती? कोणती होती? उमा देवी विरुद्ध तामिळनाडू सरकार, ज्यामध्ये म्हटलंय मातृत्व सुविधा या व्यक्तीचा, महिलेचा काय मूलभूत हक्क आहे. एकदम परफेक्ट. याची जे PDF आहे खाली कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंक, ती लिंक क्लिक करा. तुम्ही बरोबर त्या PDF कडे चालले जाल, ज्यामध्ये सगळं फॅक्च्युअल डाटा आपण यामध्ये कव्हर केलेला आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. चला, समजली? चलो.